गेल्या 30 ते 35 दिवसापासून जंतर मंतर या ठिकाणी कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन चालू होतं। त्या आंदोलनामध्ये सोनम वांगचुक सर यांनी देखील 25 दिवस अन्नत्याग उपोषण त्या ठिकाणी केलं होतं। 20 तारखेच्या मोर्चामध्ये त्या ठिकाणी जंतर मंतर ते जंतर मंतर ते संसद भवन असा मोर्चा काढण्यात आला होता। त्या मोर्चामध्ये तिथल्या दिल्ली पोलिसांनी आणि इथल्या बीजेपी सरकारने तिथल्या विद्यार्थ्यांवरती जो लाठीचार्ज केला, त्याच्यामध्ये त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली। तरी देखील तिथले विद्यार्थी लोकशाही पद्धतीने त्या ठिकाणी आंदोलन करतच राहिले आणि त्या अनुषंगाने पूर्ण भारतभर आंदोलन चालू राहिले। त्याच अनुषंगाने आम्ही बारामती शहरामध्ये देखील मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही उभारलं होतं आणि ते आंदोलन आम्ही पेन्सिल चौक या ठिकाणी देखील केलं होतं। तसेच आम्ही बारामती येथील नगर परिषदेसमोर देखील आम्ही ते आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनाला देखील बारामतीकरांच्या वतीने मोठा प्रतिसाद मिळाला होता। आज अतिशय आनंद होतोय की आंदोलनाला कुठंतरी फळ मिळालंय। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा आज राजीनामा झालाय, त्यामुळे आज आम्ही बारामती शहरामध्ये या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केलेला आहे। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा मोदींच्या तनशाही वृत्तीचा हा पराभव आहे। जे मोदी ईव्हीएमच्या जीवावर स्वतः निवडून आलेले आहेत, त्यामुळे आज जो विद्यार्थ्यांच्या एकजुटीने धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हे तर झाकी आहे, प्रधानमंत्र्याचा राजीनामा हा अजून बाकी आहे। त्यामुळे अशीच एकजूट आता इथून पुढच्या काळात विद्यार्थ्यांनी आणि सर्व देशातील जनतेने ईव्हीएम विरोधात दाखवून जोपर्यंत मोदींचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आपला हा संघर्ष असा सुरू ठेवला पाहिजे। आज सरकारचा माज या युवा शक्तीने भारतातल्या माज उतरवलेला आहे। त्यांची खाज नाही अजून जिरली। कारण याच्यासाठी म्हणतोय की धर्मेंद्र प्रधाननी जो राजीनामा दिला, त्या राजीनाम्यामध्ये कुठेही मुलांवर लाठीचार्ज झाला त्याचं त्यांनी खंत व्यक्त केली नाही। जे मुलांनी आत्महत्या केली त्यांच्याबद्दल कुठलीही कृतज्ञ व्यक्त केलेलं नाही। त्यामुळे त्याचा फक्त या सत्तेमध्ये असणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा माज जिरवलेला आहे। आता ही खाज जिरवण्याची जबाबदारी आमच्या भारतातील युवकांवर आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही ती खाज बी जिरवू। आणि या भारतीय लोकशाहीचा हा विजय आहे। फक्त धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतलेला आहे। अजून अमित शहा लाईन लागणार आहे यांची, कारण की हे सगळे नाकारते, फक्त पदावर बसलेले आणि अन्याय करत आहेत। आणि आता मेलेडी गोड लागत आहे पहिल्या राजीनाम्यामुळे। आधीची मेलेडी कडू होती, आता गोड मेलेडी झालेली। आणि बारामतीकरांच्या वतीने संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाला मेलेडी चॉकलेट एक कुरिअरनी पाठवण्यात येणार आहे। आता राजीनामा दिला कशी गोड लागते बघा। आज माजलेल्या मस्तवाल हुकुमशाही सरकारचा आज जो राजीनामा झालेला आहे तो एकंदरीत ह्या संविधानाचा या विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय आहे। आज आषाढी आहे आणि आषाढी दिवशी पांडुरंग आम्हाला पावलेला आहे आणि त्या पांडुरंगाच्या आशीर्वादाने पहिली विकेट तर पडलेली आहे। आता दुसरा राजीनामा आम्हाला अमित शहाचा पाहिजे, ज्यांनी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली। यासाठी आता आपल्याला पुन्हा एकदा एकजुटीने उभं राहायचंय। पण तुर्तास आजचा आनंद व्यक्त आम्ही मेलेडी वाटून केलेला आहे। जय हिंद। आज जो लोकशाहीचा विजय झालेला आहे तो होण्याचं कारण हे संविधान आहे, मूळ संविधान आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संविधान दिलं आहे ते संपूर्ण भारतात लागू आहे। आणि त्याची चुणूक ही जे सोनम वांगचुक आणि दीपक केदारी यांनी जे आंदोलन केलं आणि संपूर्ण भारतातून त्याला जो प्रतिसाद लाभला, त्याच्यामुळे सरकारला झुकावं लागलं आणि हे झुकल्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे। हा लोकशाहीचा विजय, हा प्रत्येक भारतीयाचा विजय आहे। धन्यवाद। आपल्या भारतीय संविधानाचा विजय झालेला आहे, लोकशाहीचा विजय झालेला आहे आणि देशातील हजारो लाखो युवकांचा विजय झालेला आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा जे राजीनामा जी घेण्यात आलेला आहे ही तर सुरुवात आहे। अजून बरेच केंद्रीय मंत्री आणि राज्याचे पण मंत्री असे कतारमध्ये आहेत ज्यांचा राजीनामा घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा लवकरच आम्ही आंदोलन उभा करणार आहोत। एवढं सांगून थांबतो। जय। आज भारतामध्ये परत लोकशाहीचा विजय झालेला आहे। ते विद्यार्थ्यांनी दाखवून दिलेलं आहे की भारतामध्ये लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम हे युवक करणार आहेत। आणि हा फक्त राजीनाम्यावर आम्ही गपची बसणारे नाहीत, तर येणारे जे काही पेपर फुटत असतील किंवा येणारा जो काय घोटाळा होणार आहे त्याच्याबद्दल सरकारनं व्यवस्थित प्रक्रिया चांगल्या प्रकारे राबवून विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा आणि जो विद्यार्थी शिकत आहेत त्यांना व्यवस्थितपणे शिकण्याचं काम करू द्यावं। आणि देवेंद्र फडणवीसला सुद्धा या ठिकाणी इशारा आहे की आता सध्याच तलाठी भरती निघलेली आहे। गेलेली तलाठी भरती पूर्णपणे तुम्ही विकून काढलेली आहे, पण ही येणारी तलाठी भरती तरी तुम्ही व्यवस्थितरित्या काढता, एवढं तरी आमच्या मनामध्ये इच्छा असावी। एवढं तरी तुम्ही सरकार चांगल्या प्रमाणे लागू करा। जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र।